दिवाळी फराळ रेसिपीसाठी तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आज आपण बनवतोय पुडाच्या करंज्यासाठी लागणारं सारण. तर दिवाळी फराळ रेसिपीचा हा एपिसोड दुसरा जरी असला तरी हा जो आहे एपिसोड तो 2 भागामध्ये असणार आहे. हा भाग पहिला आहे, त्यामध्ये मी मस्त पाकातील सारण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं 1 किलो रवा जो आहे मस्त चाळून घेतलेला आहे आणि तो छान असा तुपामध्ये खमंग खरपूस असा भाजून घेणार आहे. अगदी तुम्ही बघू शकता त्याला एकसारखं हलवत राहायचं आणि तूप जे आहे ते चांगलं गाईचं तूप घेतलेलं आहे. छान गाईच्या तुपामध्ये मस्त हे खरपूस होईपर्यंत, हलका हलका होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. आणि आता रवा 1 किलो आहे, त्यामुळे तो एकसोबत तर भाजला जाणार नाही, त्यामुळं मी हा 2 बॅचेसमध्ये भाजलेला आहे. पहिला अर्धा किलो रवा छान भाजून घेतला, नंतर राहिलेला अर्धा किलो रवा छान तुपामध्ये भाजून घेते आता. तर आता आपण पाकातलं सारण बनवतोय, त्यासाठी 1 किलो रव्यासाठी 1 किलो साखर घ्यायची आणि साखर ओली होईल इतपतच पाणी घ्यायचं आणि याचा पाक करण्यासाठी ठेवून द्यायचा. आणि हा पाक सतत हलवत राहायचं, कारण की हा लगेचच पाक जास्त घट्ट नाही पाक घेत, याला थोडासा कच्चा पाक ठेवतो. तार आली की तो गॅस बंद करायचा आणि पाक खाली घ्यायचा. आणि पाकामध्ये आपण जो भाजलेला रवा आहे तो छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर पाकामध्ये हा रवा मिक्स करायचा, एकसारखा हलवत राहायचं, त्याला सतत हलवत राहावं लागतं, नाहीतर याच्या गुठळ्या बनतात. तर याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून तो एकसारखा हलवून घ्यायचा आणि मस्त फ्लपी होऊ द्यायचा. ह्याला एकसारखं हलवून घ्यायचं आणि हे जे बॅटर आहे वर खाली करायचं, म्हणजे जेणेकरून लवकर थंड होतं ते, कारण की आतली वाफ जी आहे ती बाहेर निघाली की छान हा रवा लगेच थंड होतो आणि तो पाकामध्ये शिजला जातो आणि छान फुगून वरती येतो. तुम्ही बघू शकता आपण हा रवा पाकामध्ये घातलेला आहे, सतत हलवून तो मस्त थंड झाला आणि छान असा मोकळा झालेला आहे. आता हा छान मोकळा झालेला रवा बाजूला काढून ठेवायचा, थंड होऊ द्यायचा आणि त्यामध्ये मस्त खसखस, खोबरं आणि ड्रायफ्रूट्स त्याची पावडर मिक्स करून टाकायची. तुम्ही बघू शकता हा जो रवा आहे, पाकातला रवा आहे, कसा रवाळ झालेला आहे बघा. एकदम चिकट होत नाही, तुपट होत नाही, काही होत नाही. त्यामध्ये मस्त जेव्हा आपण करंजी बनवतो तेव्हा मस्त खोबरं, ड्रायफ्रूटची पावडर आणि वेलची मिक्स करून करंजी बनवायला घ्यायची. झालं तर आपलं पाकातलं सारण तयार. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.